श्री स्वामी समर्थ. आज आपण सुंदर असं फ्रंट नेकची डिझाईन पाहणार आहोत, जी तुम्ही फ्रंट नेकवरती, बॅक नेकवरती आणि स्लीव्जवरती सुद्धा काढू शकता. खूप सिंपल, सोबर आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे. चला मग आपल्या डिझाईनला सुरुवात करूया करण्यासाठी. इथे आधी मी फ्रंट नेकचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपली जी फर्स्ट लाईन आहे तिथे आता मी चेन स्टिच करण्यासाठी घेतलेलं आहे. चेन स्टिच करण्यासाठी इथे मी जरी थ्रेडचा वापर केलेला आहे आणि 14 नंबरची निडल मी इथे वापरलेली आहे. आता जरी थ्रेडने वर्क करून झाल्यानंतर आपली जी सेकंडवाली लाईन आहे तिथे आपल्याला शुगर बीडचा वापर करायचा आहे. इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि आता मी शुगर बीडचा वापर करते. त्यासाठी इथे आपल्याला 23 नंबरची निडल लागणार आहे. इथे मी 23 नंबरची निडल घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी नायलॉन थ्रेडचा वापर करते. इथे मी नायलॉन थ्रेड घेतलेला आहे. आपली जी सेकंडवाली लाईन आहे ती आपण पूर्ण शुगर बीडने वर्क करून घेणार आहोत. तर इथे सेकंडवाली लाईन शुगर बीडने वर्क करून झाल्यानंतर आपली जी थर्डवाली लाईन आहे तिथे आपण गोल्डन बीडचा वापर करणार आहोत. त्यासाठी इथे मी 3 mmचे गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि आपली जी थर्डवाली लाईन आहे ती पूर्ण आपल्याला 3 mmच्या गोल्डन बीडने वर्क करून घ्यायची आहे. तर इथे 3 mmच्या गोल्डन बीडने वर्क करून झाल्यानंतर आपली जी आता फिनिशिंग लाईन आहे ती आहे शुगर बीड. इथे अगेन मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि त्याने आपण ही पूर्ण लाईन वर्क करून घेणार आहोत. तर इथे शुगर बीडने आपली फिनिशिंग लाईनसुद्धा वर्क करून झालेली आहे. आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. इथे आता तुम्हाला हा जो फ्रंट नेक आहे तो पूर्ण एम्प्टी जी जागा दिसते तुम्हाला, तिथे आता आपल्याला सुंदर अशी डिझाईन क्रिएट करायची आहे. त्यासाठी आधी इथे मी एका पेपरवरती डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. पेपर कॉपी म्हणून एक प्ले स्टोअरवरती ॲप येतो, तिथून तुम्ही तो ॲप इन्स्टॉल करा आणि त्यातून तुम्ही हे इझिली डिझाईन ट्रेस करू शकता पेपरवरती किंवा फॅब्रिकवरती वगैरे. इथे आता मी ट्रेसिंग करून घेतलेला आहे आणि तो जो पेपर आहे तो मी खालच्या साईडने पकडलेला आहे. आता तुम्ही मला बोलाल की व्हाईट मार्किंग पेन्सिलचा वापर का नाही केला, तर व्हाईट मार्किंग पेन्सिल आणि हा जो ब्लाऊजचा कलर आहे तो सेम आहे आणि त्याच्यामुळे व्हाईट मार्किंग पेन्सिल ह्याच्यावरती दिसत नव्हती, म्हणून मी इथे नॉर्मल आपली जी पेन्सिल असते आपण बुकवरती वगैरे लिहिण्यासाठी घेतो ती नॉर्मल पेन्सिल मी इथे घेतलेली आहे आणि त्याने मी इथे पूर्ण डिझाईन ट्रेस करून घेतलेली आहे. डिझाईन ट्रेस करून झाल्यानंतर आता आपले जे मिडलचे जे पार्ट आहे तिथे आपल्याला स्टोन लावायचे आहेत.
सो इथे मी गोल्डन स्टोन घेतलेले आहेत, जे की ऑलरेडी ज्याला खालून स्टिकर असतो ग्ल्यूचा. सो तुम्हाला हवं तर तुम्ही तसं लावू शकता, पण मी इथे ग्ल्यू लावून पुन्हा मग त्याच्यावरती तो स्टोन चिटकवून घेते. सो इथे मी 3 लाईनमध्ये स्टोन चिटकवून घेते फॅब्रिक ग्ल्यूने. तर इथे स्टोन चिटकवून झाल्यानंतर आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. सो हा पूर्ण फूल क्रिएट करण्यासाठी आपल्याला इथे शुगर बीड्सचा वापर करायचा आहे. सो इथे मी अगेन शुगर बीड घेतलेले आहेत. त्याच्यानंतर स्टोनभोवती आपल्याला आधी शुगर बीडने सर्कल क्रिएट करायचा आहे आणि त्याच्यानंतर इथे आपण जी फुलाची डिझाईन काढलेली आहे तो शेप आपल्याला परफेक्ट शुगर बीडने वर्क करायचा आहे. सो इथे जी आपली डिझाईन आहे ती शुगर बीडने वर्क करण्यासाठी मी घेतलेली आहे. तर आता आपली ही जी लाईन आहे तिथे शुगर बीड लावून त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ड्रॉप शेप बीड आणि एक सिंगल शुगर बीड ॲड करून डिझाईन क्रिएट करायची आहे. आणि त्याच्यानंतर इथे फूल क्रिएट करण्यासाठी मी 3 mm गोल्डन बीड घेतलेले आहेत आणि त्याने इथे मी सुंदर असं फूल क्रिएट केलेलं आहे. आता सेम अगेन आपली जी डिझाईन आपण ट्रेस करून घेतलेली आहे तीसुद्धा सेम आपण शुगर बीडने वर्क करून घेऊयात. 3 mm गोल्डन बीडने सुंदर असं फूल काढून घेऊयात आणि ड्रॉप शेप बीड आणि सिंगल शुगर बीडने डिझाईन क्रिएट करून घेऊयात. तर इथे शुगर बीडने सुंदर अशी आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे. सो आता आपली नेक्स्ट स्टेप आहे ती करूयात. तर आता आपण याच्यामध्ये जी फुलं ट्रेस करून घेतली होती ती शुगर बीडने खूप सुंदर अशी आपण वर्क करून घेतलेली आहेत. सो त्याच्यामधली जी जागा एम्प्टी आपल्याला जागा दिसते ती आता आपल्याला फिल करून घ्यायची आहे. सो त्यासाठी आता इथे मी कट पाईप बीडचा वापर करते आणि कट पाईप बीड आपल्याला याच्यामध्ये फिल करून घ्यायचे आहेत. सो इथे मी गोल्डन कट पाईप बीड घेतलेले आहेत आणि आपल्या फुलाच्या प्रत्येक पाकळीमध्ये जी एम्प्टी जागा आहे तिथे मी गोल्डन कट पाईप बीड फिल करून घेते, ज्याने आपल्या फुलाला खूप सुंदर असा लूक येईल आणि तो प्रत्येक पाकळी आहे ती खूप छान भरीव अशी दिसेल त्यासाठी. तर इथे गोल्डन कट पाईप बीडने सुंदर असं आपलं जे फूल आहे ते क्रिएट करून झालेलं आहे. सो आता इथे आपल्याला जे लीफ दिसत आहेत सो ते लीफ आता आपण क्रिएट करणार आहोत. सो त्यासाठी सुद्धा मी सेम गोल्डन कट पाईप बीडच घेतलेले आहेत आणि इथे मी छान सुंदर असं लीफ क्रिएट करते. तर इथे फायनली सुंदर अशी आपली फ्रंट नेकची डिझाईन छान सुंदर सोबर अशी तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसते ही डिझाईन. खूप सिंपल आहे करण्यासाठी. दिसताना प्रत्येक डिझाईन खूप अवघड वाटते, पण जेव्हा आपण करायला ती घेतो तेव्हा खूप ती सिंपल होऊन जाते आणि इथे खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही डिझाईन
ट्रेस करून डिझाईन करून दाखवलेली आहे. सो ही डिझाईन तुम्ही तुमच्या फ्रंट नेकवरती, बॅक नेकवरती किंवा स्लीव्जवरती सुद्धा क्रिएट करू शकता. सो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो इथे मी तुम्हाला जवळूनसुद्धा त्या डिझाईनचा लूक दाखवलेला आहे. आपली डिझाईनसुद्धा खूप छान आणि सुंदर अशी क्रिएट झालेली आहे. आणि ब्लाऊजची जी बॉर्डर आहे, जिथे आपण चेन स्टिच, शुगर बीड आणि गोल्डन बीडने वर्क केलेलं आहे, तीसुद्धा परफेक्ट अशी वर्क झालेली आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.